कुठेही गेली नाही ना तरी घरबसल्या माझ्यासाठी सर्व गिफ्ट्स येतच असतात. काय ते सांगतेच पुढे. त्याआधी मम्मीने सोनूसोबत थंडीचे दिवस आहेत म्हणून मेथीचे लाडू करून पाठवले होते आणि त्यासोबतच शंकरपाळेही पाठवले होते. सकाळी सकाळी छान त्याचा नाश्ता करून घेतला आणि मग कामांना लागली. तुम्हाला माहितीच आहे, मी लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की राजस्थानला तर काय आम्ही जाऊ शकलो नाही, पण बहीण येताना आमच्यासाठी गिफ्ट घेऊन आली होती. त्याचप्रमाणे मध्ये भावाच्या लग्नाची फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती म्हणून ते सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते जपानला आणि आता ते परत आलेले. त्यांनीही आमच्यासाठी काहीतरी गिफ्ट्स आणलेच असेल हे मात्र नक्की, पण ते काय आम्हाला घरबसल्या भेटणार नाही. ते घेण्यासाठी आम्हाला तिथे जावं लागेल. बघू आता तिकडे जाण्याचा कधी योग येतो, कारण पूर्वीची स्कूल चालू आहे म्हणून आता सुट्टी भेटणं तर काही पॉसिबल नाही आहे. आय थिंक सो बघू 1-2 दिवस जेव्हा सुट्टी असेल तेव्हा कधी जाऊन येऊ, त्यांना दोघांनाही भेटूनही येऊ आणि ते छान असं 10 दिवसाचा टूर करून आलेत म्हणून, आणि आमचे गिफ्ट्सही परत घेऊन येऊत. ठीक आहे, तर मी आता लागली माझ्या कामांना. मी आता सध्या म्हटलं या आठवड्यात असा विचार केला आहे की अंथरुण जे आहेत आपले धुवून काढावेत रोज 2-2, 3-3 गोधड्या, चादरी वगैरे. ऊन पण चांगलं पडतं आहे म्हणून म्हटलं त्याच्यासाठी मी रोज 2-2, 3-3 गोधड्या वगैरे धुवून काढते आणि सकाळी सकाळी छान ऊन आलं की ते उन्हात वगैरे ठेवते वाळत घालत. मग ते चांगलं कडक वाळलं की छान घडी करून ठेवता येईल. तेही काम माझं 1 आठवड्याभरात मिटून जाईल, कारण रोज 2-2, 3-3च धुणं पॉसिबल होतं, कारण टाकायलाही एवढी जागा नसते आणि वरती टेरेसवर जाऊन टाकणं म्हणजे मला ते खूप लेंदी वाटतं. या परत जा, त्याच्यामुळे म्हटलं 2-2, 3-3च धुयात. त्याच्यानंतर मी 1 कप चहा माझ्यासाठी बनवला आणि छान निवांत बसून पिला. सकाळी ते जेव्हा ड्युटीला जातात तेव्हा त्यांच्यासोबत 1 कप चहा होतोच माझा, पण आता मला चहा पिण्याची इच्छा झाली होती म्हणून मी 1 कप चहा ठेवला आणि मस्त निवांत पीत बसली. त्याच्यानंतर संध्याकाळी मला काळा मसाल्याची भाजी खायची होती. खूप दिवस झाले बनवली नव्हती. त्याच्यासाठी मी कांदा भाजून घेतला होता गॅसवरती. कोथिंबीर, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि 1 मिरची याची पेस्ट करून घेतली. दुपारी मी चण्याची डाळ, मसाल्याची कोणती भाजी बनवू डोक्यात येत नव्हतं म्हणून चण्याची डाळ थोडीशी भिजत घातली आणि संध्याकाळी ती कुकरला थोडीशी शिजवून घेतली आणि याचं मसाल्याचं वाटण वगैरे करून घेतलं. खोबरं किसून भाजून तेही घालतो, पण यांना काही खोबरं जास्त आवडत नाही म्हणून मग मी ते काही म्हणजे घालत नाही. जास्त लोकांची भाजी असते त्यावेळेसच जेव्हा मसाला जास्त लागतो त्यावेळेसच मी खोबऱ्याचा वापर करते, पण आमच्या 2-3 जणांसाठी असले की खोबरं स्किप करते मी, कारण यांना संध्याकाळी खूप कामांची गडबड असते. पूर्वीचा अभ्यास असतो आणि संध्याकाळ झाली की मला पहिले भूक लागते. संध्याकाळी उठल्या असं वाटतं चहा पिऊन झाला की पटकन पहिले स्वयंपाकाला लागू आणि मग त्याच्यानंतर जेवण वगैरे करून मग पूर्वीचा अभ्यास घेऊ, पण मग त्याच्यासाठी खूप उशीर होऊन जातो झोपायला वगैरे. मग मी काय करते, जर काही रायटिंग वगैरे करायची असेल तर तिला एका साईडला तिथे बेडरूममध्ये बसवते की तू रायटिंग वगैरे कर, तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे करून घेते. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर भांडी वगैरे आवरून झाली की त्याच्यानंतर मग मी तिचं काही ओरल वगैरे काही रीडिंग वगैरे करायचं असेल ते करत असते. त्याच्यामुळे काय होतं की पटापट सगळं आवरलं जातं आणि जेवणही लवकर भेटतं मला. त्याची फोडणी करून घेतली, तेल वगैरे टाकलं कढईमध्ये, जिऱ्याची फोडणी केली, त्यामध्ये मसाला जो वाटण केलं होतं आपण ते मसाला त्यात घातला. मी काय बोलते मला मसाला छान परतून घेतला तेलामध्ये. मग त्यामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये चटणी पावडर आणि मसाला, हळद, आपले जे काही घरातले बेसिक मसाले असतात ते ॲड केले. तेही छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात डाळ ॲड केली. डाळ शिजवली होती त्या कुकरमध्येच तो धुवून घेतला आणि त्याच्यानंतर साईडच्या गॅसवरती त्याच्यामध्ये भात लावून दिला, कणिक मळून घेतली. आता भाजी वगैरे रेडी झाल्यानंतर मी काय करेन, पूर्वीला आणि त्यांना सोबतच जेवायला बसवते. म्हणजे मी गरम गरम चपात्या बनवते आणि मग ते दोघं जेवण करतात. ती त्यांच्यासोबत जेवायला बसली ना की तिची काही नाटकं वगैरे नसतात. माझ्यासोबत जेवायला बसली की मग हे नको ते नको, आणि तसंही तिचं आज काही नाटकं नसणारच होते, कारण मसाल्याची भाजी तिलाही खूप आवडते भातासोबत आणि चपातीसोबतही खायला. मग चवीप्रमाणे मीठ घातलं भाजीमध्ये आणि थोडी घट्ट वाटत होती म्हणून मिक्सरचं भांडं ज्याच्यामध्ये वाटण केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही त्याच्यात ॲड केलं. माझ्याकडून जरा जास्तीचीच डाळ भिजत घातली गेली होती म्हणून भाजी आज थोडी घट्ट झाली होती.
भाजीला उकळी वगैरे आली त्याच्यानंतर मी त्या दोघांना जेवायला मी आता या दोघांसाठी गरम गरम अशा चपात्या बनवते, दोघांना जेवायला देते. तोपर्यंत तुम्हीही जेवण करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.